मी कधी इमॅजिनच केलं नव्हतं की मला भेटायला लोक येऊ शकतात, पण आज जे झालं ना ते माझ्यासाठी खूपच खास होतं. पॉडकास्टचं शूट संपल्यावर मी रूमवर आले, थोडं फ्रेश झाले आणि तेवढ्यात फोनवर DM भरभरून येत होती की मॅम, आम्ही पुण्यात आहोत, आम्हाला तुम्हाला प्रत्यक्षात भेटायचंय. पण खरं सांगायचं तर माझ्याकडे वेळ खूप कमी होता, प्रत्येकाला पर्सनली भेटणं तसं शक्य नव्हतं. म्हणून ज्यांना शक्य होतं त्यांना मी सारसबागेत बोलावलं. त्या निमित्ताने का होईना मला सारसबागेत जाण्याची संधी मिळाली. मी आधी थोडे माझे फोटोज आणि व्हिडिओज घेतले आणि मग फॉलोअर्स येऊ लागले. दुरून दुरून काही लोक फक्त मला भेटायला आले होते. तिथे आम्ही सगळ्यांनी मिळून ब्लॉगिंग, कंटेंट क्रिएशन आणि डिजिटल मार्केटिंगवर मस्त गप्पा मारल्या. आणखी एक खास गोष्ट म्हणजे सगळे माझ्यापेक्षा सिनियर होते, पण माझ्याबद्दल त्यांचं जे प्रेम आणि रिस्पेक्ट होतं ते पाहून खरंच मन भारावून गेलं. एका ताईंनी तर चक्क मला भगवद्गीता भेट दिली. मी ऑनेस्टली थोडी इमोशनल झाली, कारण आजपर्यंत मी असं काही एक्सपेक्टच केलं नव्हतं. शेवटी सगळ्यांनी माझ्यासोबत फोटो काढले, थोड्या आणखी गप्पा झाल्या आणि मग मी सगळ्यांचा निरोप घेतला. कधी कधी वाटतं ऑनलाईन वरचे नंबर काही असू देत, पण रिअल आयुष्यात अनोळखी लोक जेव्हा आपल्यावर ओळखीच्या लोकांपेक्षा जास्त प्रेम करतात, तीच खऱ्या अर्थाने आपली अचिव्हमेंट असते. हा आजचा माझा दिवस असा होता. उद्याचा पार्ट त्यापेक्षा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, सो आत्ताच फॉलो करून ठेवा. आणि हो, अनेक लोकांना मला भेटायचं होतं, पण काही पर्सनल कारणामुळे मी सगळ्यांना भेटू शकले नाही. सो एक्स्ट्रीमली सॉरी, पण नेक्स्ट टाइम पुण्यात आले की नक्की भेटूया. स्टे ट्यून.